आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी एक अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं आहे। एकीकडे केंद्रातल्या मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशावेळी राष्ट्रपतींचं विधान फारच महत्त्वाचं आहे। एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी असं म्हणाले की टीका करणं किंवा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे नागरिकांचं मूलभूत कर्तव्य आहे, तो त्यांचा हक्क आहे। सत्ताधारी कोणी असले तरी सत्ताधाऱ्यांना थेटपणे प्रश्न विचारले पाहिजेत, नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजेत, माध्यमांनी प्रश्न विचारले पाहिजेत, विरोध केला पाहिजे। अतिशय महत्त्वाचं विधान आहे राष्ट्रपतींचं। तुम्हाला आठवत असेल की रघुराम राजन जेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तेव्हा रघुराम राजन एके ठिकाणी त्यांनी भाषण केलं। त्या भाषणामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला होता। तसे म्हणाले की आपल्या सगळ्यांना विकास करायचा आहे, प्रगती करायची आहे, पण प्रगती करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की एका मर्यादेपर्यंत प्रगती होते, आर्थिक विकास होतो, पण त्या मर्यादेच्या नंतर तुम्ही कितीही भांडवल वाढवा, तुम्ही कितीही मनुष्यबळ वाढवा, तरीसुद्धा आर्थिक प्रगती किंवा आर्थिक विकास होत नाही, कारण एका अर्थानं सॅच्युरेशनचा एक बिंदू येत असतो। अशा वेळी जर तुम्हाला आर्थिक प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल, तर एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे इनोव्हेशन, नवीन कल्पना, आयडियाज। या ज्या नव्या कल्पना आहेत, इनोव्हेशन आहे। रघुराम राजन पुढे असं म्हणाले होते की जर तुम्हाला या प्रकारचं इनोव्हेशन करायचं असेल, या प्रकारच्या नव्या कल्पना याव्यात अशी इच्छा असेल, तर देशामधलं वातावरण असं पाहिजे की जिथे प्रस्थापित गोष्टींना तुम्हाला म्हणता येईल की तुम्ही हद्दपार व्हा। त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील, पण प्रस्थापिताला आव्हान देणं याच्यामध्ये काही गैर मानलं जाणार नाही। नव्या कल्पनांबद्दल बोलणं याच्यामध्ये काही गैर मानलं जाणार नाही। कदाचित चूक काय बरोबर काय हे सापेक्ष आहे, पण ते बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, प्रश्न विचारता आले पाहिजेत। संशय घेणं, शंका उपस्थित करणं, प्रश्न घेणं हे लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचं कर्तव्यही असतं आणि हक्कही असतो। अशा प्रकारचे विधान जेव्हा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करतायत हे फारच महत्त्वाचं विधान आहे। आणि अमर्त्य सेनांचं द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन नावाचं फार प्रख्यात पुस्तक आहे। त्या पुस्तकामध्ये त्यांनी ही वादाची परंपरा सांगितलेली आहे की भारताला ही परंपरा आहे वाद घालणं। म्हणजे तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये भाषण केलं होतं आणि ते भाषण करताना त्यांनी व्हॉल्टेअरला कोट केलं होतं। बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की समजा तुमचा एखादा मुद्दा तुम्ही मांडला आहे आणि तुम्हाला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी, त्याचा प्रतिवाद करण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन, पण तुम्हाला तुमचा मुद्दा जरी तो माझ्या विरोधातला असला तरीही तुम्हाला तुमचा तो मुद्दा मांडता यावा यासाठी मी जीवाची बाजी लावेन। हे फार महत्त्वाचं आहे। या प्रकारची सहिष्णुता, या प्रकारे तुम्हाला तुमचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य, मोकळीक, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। प्रणव मुखर्जी एकीकडे असं म्हणतायत आणि त्याचवेळी 3 वर्षे मोदी सरकारची आपण बघतो आहोत, सगळीकडे चर्चा सुरू आहे। आज सगळ्या वाहिन्या, सगळी दैनिकं सगळी ओसंडून वाहत आहेत, छान छान जाहिराती, अतिशय छान छान मजकूर, हे सगळं सुरू आहे। आणि त्या सगळ्या चांगल्या गोष्टींविषयी काही मला आत्ता काही बोलायचं नाही, काल त्याच्यावर आपण चर्चा केली आहे। पण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या कालावधीमध्ये एक मोठी चर्चा अशी होती आहे की या 3 वर्षांमध्ये आम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळत नाही आहे किंवा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य त्याची गळचेपी होते आहे, अशा प्रकारची टीका सातत्यानं होते आहे। म्हणजे बोलताच येत नाही किंवा कोणी बोललं, प्रश्न विचारला तर जणू काही त्याला तुरुंगातच पाठवलं जाईल, अशा प्रकारचा हा काळ आलेला आहे। आपण जर बघितलं तर केंद्रामधले मंत्री ज्या प्रकारची विधानं करतायत, ज्या प्रकारची असहिष्णू विधानं करतायत, भाजपचे खासदार ज्या प्रकारची असहिष्णू अशा प्रकारची विधानं करतायत, ही सगळी विधानं जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये एकूण असहिष्णुता किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे हे आपल्या लक्षात येईल। एवढंच नाही, ज्या अतिशय महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत, मग ते FTI असेल, JNU असेल, या सगळ्या संस्थांमध्ये ज्या प्रकारच्या लोकांची निवड केली जाते आहे, म्हणजे समाज विज्ञान अकादमीवर परवा BB कुमारांची निवड केली गेली, गजेंद्र चव्हाण आपल्याला माहिती आहेत। त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या संस्थांमध्ये सुद्धा या प्रकारच्या लोकांची निवड करणं हा पण एक भाग आहे। ज्या प्रकारे अखलाकसारख्या लोकांचे मृत्यू झाले, ज्या प्रकारे दलितांवरचे अत्याचार वाढत आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, JNUचा उल्लेख तर अगदी खास केला पाहिजे, रोहित वेंबुलाचा उल्लेख केला पाहिजे। ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी सातत्याने गेल्या 3 वर्षामध्ये घडत आहेत, त्याची वेगळी आकडेवारी मी सांगणार नाही, त्याचा वेगळा उल्लेख करत नाही,
अगदी पुरस्कार वापसीची वेळ अनेक लेखकांवर आली. हे सगळं जे घडतंय, लोकांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये या सरकारला प्रश्न विचारलेला आवडत नाही, म्हणून नरेंद्र मोदी मन की बात करतात. ते कोणाला उत्तरदायी मानत नाहीत, ते माध्यमांशी बोलत नाहीत, पत्रकार परिषद घेत नाहीत, ते मन की बात करतात. मी एकटाच बोलेन, मला कोणी विचारायचं नाही, संवाद करायचा नाही. नरेंद्र मोदींची एकूण ही भूमिका असेल, सरकारची एकूण ही मांडणी असेल, ज्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे लोकशाहीच धोक्यात आलेली आहे. अगदी ही आणीबाणीची वेळ आहे. अशा प्रकारचे विधान लालकृष्ण अडवाणी जेव्हा करतात तेव्हा तर आणखी गंभीरपणे बघावं लागतं. त्यामुळे एकीकडे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अशा प्रकारचे विधान करतायत. ते असं म्हणतायत की सहिष्णुता फार महत्त्वाची आहे, सरकारला प्रश्न विचारणं फार महत्त्वाचं आहे. दुसरीकडे काश्मीरमध्ये ज्या प्रकारची मानवी ढाल केली जाते आणि ती मानवी ढाल केल्यानंतर सुद्धा उलटपक्षी त्याचा गौरव केला जातो आणि त्यानंतर अमित शहा समर्थन करतात की असं करणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. हे सगळं जे सुरू आहे याचा विचार करावा लागणार आहे. आजची चर्चा म्हणून अतिशय महत्त्वाची आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणतायत टीका करणं सरकारवर, सरकारला प्रश्न विचारणं, सरकारबद्दल शंका उपस्थित करणं हे नागरिकांचं मूलभूत कर्तव्य आहे, तो नागरिकांचा हक्क आहे. याच्या उलट आजचं चित्र आहे आणि म्हणून आजचा विषय आहे, आजचा प्रश्न आहे, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचं आहे की नाही. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे की नाही ही चर्चा मी करतोय आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके माझ्यासोबत आहेत मुंबईतून. डॉक्टर हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, त्या माझ्यासोबत असणार आहेत नाशिकमधून. साम्यवादी कार्यकर्ते अभ्यासक डॉक्टर संजय दाभाडे माझ्यासोबत आहेत पुण्यातून. कार्यकर्ते असणारे अनवर राजन माझ्यासोबत आहेत पुण्यातूनच, तेही अभ्यासक आणि विचारवंत आहेत. तरुण अभ्यासक पत्रकार असणारा भारत पाटील माझ्यासोबत आहे पुण्यातूनच. आणि त्याचप्रमाणे आणखी एक तरुण अभ्यासक असणारा अनिरुद्ध पाटील माझ्यासोबत असणार आहे लातूरमधून. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत मला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे डॉक्टर संजय दाभाडेंकडं. डॉक्टर संजय दाभाडे, राष्ट्रपतींचं हे भाषण, त्यांची भूमिका, काय म्हणणं आहे, कसं बघताय? राष्ट्रपतींची ही जी भूमिका समोर आलेली आहे, राष्ट्रपतींची ही जी भूमिका समोर आलेली आहे ती पहिल्यांदाच नाही. याच्यापूर्वी सुद्धा जेव्हा असहिष्णुतेच्या संदर्भात वादळ देशभरात चालू होतं त्यावेळेस सुद्धा त्यांनी हीच भूमिका सातत्याने मांडलेली आपल्याला दिसते. आणि अशा पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की त्यांच्या एका राष्ट्रप्रमुखाची ही जी भूमिका आहे याची संपूर्ण दखल, गंभीर दखल इथल्या समाजव्यवस्थेने आणि इथल्या विशेषतः सत्ताधारी वर्गानं आणि सत्ताधीशांनी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि एकंदरीत आत्ताचा जो एकूण जी सत्ता आहे नरेंद्र मोदींची, ज्याची तुम्ही सगळी पार्श्वभूमी आत्ता मगाशी प्रस्तावनेमध्ये सांगितली, ती पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्याला ह्या सत्तेधारी लोकांची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये आपल्याला यांचे सगळे अवशेष आपल्याला सापडतात, यांच्या या संपूर्ण एकाधिकारशाहीच्या भूमिकेचे. आपल्यासमोर विचारधन जे पुस्तक आहे गोळवलकरांचं, त्या गोळवलकरांच्या पुस्तकात गोळवलकर स्पष्टपणे म्हणतात की जो विरोधी आवाज आहे तो संपूर्णपणे नष्ट केला पाहिजे, समूळ नष्ट केला पाहिजे, असं या विचारधन नावाच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे आपले गोळवलकर गुरुजी म्हणतात. गोळवलकर गुरुजी हे यांची जी भाजपाची जी मूळ पितृसंस्था आहे त्याचे ते प्रमुख राहिलेले आहेत आणि त्यांची जी वैचारिक भूमिका आहे त्याचंच पालन आत्ताचं सरकार हे आपल्याला करताना दिसतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ज्या वेगवेगळ्या चळवळी आहेत, ज्या लोकशाहीवादी चळवळी आहेत, त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. जो मुद्दा मांडला आहे की एकीकडे ही जबाबदारी फार महत्त्वाची आहे, फार मूलभूत आहे आणि त्याचवेळी जे घडतं आहे ते मात्र वेगळं आहे. म्हणजे स्वाती चतुर्वेदींचं आय एम ट्रोल हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये लक्षात येतं की काय पद्धतीनं एकूण सगळी व्यवस्था काम करत असते. अनवर राजन आपल्यासोबत आहेत. अनवर राजन, राष्ट्रपती म्हणाले हे बरोबर आहे, राष्ट्रपतींचे अनेक विधानं हा सुविचार असतो, म्हणजे तो फळ्यावर लिहायचा पण त्याच्याप्रमाणे पालन केलं पाहिजे असं काही बंधन नसतं. राष्ट्रपती हे म्हणतायत पण प्रत्यक्ष सरकार ज्याप्रमाणे वागतं आहे
गेली 3 वर्ष सरकारची, तुम्हाला असं वाटतं का की खरंच ही 3 वर्ष ही सहिष्णुतेची आहेत, प्रश्न विचारायला वाव देणारी आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाव देणारी आहेत, अशी होती 3 वर्ष असं वाटतं का? नाही, या 3 वर्षामध्ये या अधिकारावरती वारंवार अतिक्रमण झालेलं आहे, आक्रमण होतंय. पण राष्ट्रपतीने हा जो मुद्दा मांडलेला आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्याच्या एक वेगळी पार्श्वभूमी आहे. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणामध्ये एक इंडियन एक्सप्रेसचा असा गौरव केलाय की आणीबाणीच्या काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये अग्रलेखाची जागा कोरी सोडून एक अतिशय आदर्श त्या काळामध्ये इंडियन एक्सप्रेसनी घालून दिला. हे जे उदाहरण दिलेलं ज्या आणीबाणीच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे त्या आणीबाणीच्या काळामध्ये त्या सरकारमध्ये स्वतः प्रणव मुखर्जी एक मंत्री होते. आज त्यांची भूमिका बदललेली आहे, चांगली आहे. त्या काळामध्ये त्यांची जी भूमिका होती त्याच्याबद्दल आपली काही वेगळी चर्चा करायला नको, पण ही भूमिका म्हणून खूप महत्वाची आहे. आणि या भूमिकेचं अतिशय मोठं मोल पुण्यासारख्या ठिकाणी लोकमान्य टिळक ज्यावेळी ब्रिटिशांच्या सत्तेवरती टीका केली आणि सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का नाही असा प्रश्न उपस्थित केला आणि त्या काळामध्ये त्यांना शिक्षा पण झालेली आहे. तर ही जी परंपरा आहे म्हणजे आता या 3 वर्षाच्या सरकारचा आपण सोडून देऊयात, पण हा अधिकार कायमी स्वरूपाचा याचा विचार करायला पाहिजे. अनेकदा सरकारवर असलेले लोक हा अधिकार कसा आपल्याला दाबता येईल याचा प्रयत्न करतात, मागे पण केलेला आणि पुढे पण करण्याची शक्यता आहे. गेल्या 3 वर्षामध्ये याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पत्रकारांच्या वरती हल्ले होणं, आरटीआयच्या कार्यकर्त्यांच्या वरती हल्ले होणं, एक अर्थाने समांतर कायद्याची व्यवस्था म्हणजे समांतर सेन्सॉरशिप, चित्रपट असेल, नाटक असेल, पुस्तक, अनेक पुस्तकं अशी आहेत की जी त्याच्यावरती कायदेशीर बंदी नाही किंवा ऑफिशियल बंदी नाही पण अनधिकृतपणे बंदी आहे आणि त्या बाजारामध्ये येऊ शकत नाही. आणि प्रेसवरती तर काय बोला म्हणजे अनेक चॅनल सरकारच्या समर्थक असलेल्या भांडवलदारांनी विकत घेतलेली आणि त्याच्यामुळे काही पत्रकारांना त्याच्यातून बाहेर पडावं लागलेलं आहे. ही परिस्थिती आहे. पण तरी सुदैवाने अशी परिस्थिती असताना देखील काही पत्रकार, काही मीडिया, काही वर्तमानपत्र आपलं कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडते. अजून किती काळ पाडता येईल याची चिंता वाटते. म्हणजे राष्ट्रपतींनी फक्त कर्तव्य सांगितले असं नाही, त्याच्यामध्ये एका अर्थाने चिंता व्यक्त केलेली आहे की हे सगळे अधिकार धोक्यात आलेले आहेत आणि कदाचित पुढच्या काळामध्ये हा धोका अजून वाढेल आणि याला आपण सामोरे कसे जाणार आणि आपली लोकशाही कशी वाचवणार. अगदी अनवर राजन हा मुद्दा तुमचा पोहोचला, महत्वाचा आहे. अनिरुद्ध पाटील आता आपल्यासोबत आहेत लातूरमधून. अनिरुद्ध पाटील, मुळामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये असं काहीतरी घडलंय, अशा प्रकारे जो काही कांगावा सुद्धा एका अर्थानं काही जण असं म्हणतात की हा कांगावा आहे. तुम्हाला असं वाटतं का की हे जरा एकूणच अन्याय करणार आहे मोदींवर, सरकारवर? तुमची काय भूमिका आहे? सर, मुळात हॅलो, हा बोला. सर, प्रसारमाध्यमांनी आदर्श विरोधकाची भूमिका पार पाडावी ही एक स्वाभाविक अपेक्षा आहे. आणि कालच्या रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यामध्ये राष्ट्रपतींनी सुद्धा प्रसारमाध्यमांनी वॉचडॉगची भूमिका बजावावी असं म्हटलेलं आहे. मग आता आदर्श विरोधक हा शब्द असेल किंवा वॉचडॉग हा शब्द असेल, इथं डॉग हा शब्द आपण प्रामाणिक या अर्थाने घेऊया. या शब्दाला खरंच काही प्रसारमाध्यमं जागतायत का हेही आपण याची उलट तपासणी केली पाहिजे. आता सध्याचा जर आपण काळ पाहिला तर सर्वच क्षेत्रामध्ये नीतिमूल्यांचं अवमूल्यन वेगानं होत आहे. त्यामधून पत्रकारिता क्षेत्रही वाचलंय असं मी म्हणत नाही. प्रसारमाध्यमांनी सरकारला प्रश्न विचारणं हा त्यांचा मूलभूत अधिकारच आहे. मात्र ते प्रश्न वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध आणि सत्य परिस्थितीवर आधारलेले विश्वासार्ह प्रश्न असावेत ही एक प्रसारमाध्यमांकडून स्वाभाविक अपेक्षा आहे. काही प्रसारमाध्यमं याला अपवाद आहेत असं मला वाटतं. भारत पाटील, म्हणजे एकूण अनिरुद्ध पाटील यांचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये माध्यमच कशी दोषी आहेत अशा प्रकारची मांडणी ते करतायत. आपण बोलतो आहोत की खरंच गेली 3 वर्ष जर आपण बघितलं तर असं काही घडतंय का की ज्यामुळे राष्ट्रपतींचं हे विधान जरा वेगळ्या अंगाने घेतलं पाहिजे, अधिक गंभीरपणे घेतलं पाहिजे? निश्चितच मला असं वाटतं की राष्ट्रपतींनी ज्या वेळी या संदर्भातलं भाष्य केलेलं आहे आणि ते एका नावाजलेल्या वर्तमानपत्राच्या कार्यक्रमामध्ये ते बोललेले आहेत, तर त्याच्यामध्ये एक तात्कालिक त्याचं काही कारण आहे का, तर ते तात्कालिक कारण कदाचित तुम्हाला दिसणार नाही. पण या 3 वर्षाच्या कालावधीत घडलेल्या एकापाठोपाठ घडणाऱ्या सगळ्या घटनांचा अन्वयार्थ तुम्हाला लावायला लागतो आणि तो अन्वयार्थ जर का लावला तर राष्ट्रपती अत्यंत योग्य बोललेले आहेत, त्याबद्दल कुणाचे दुमत असण्याचं कारण नाही. माध्यमांवरचा राग आपण समजू शकतो, त्याला तेवढीच पार्श्वभूमी पण आहे.
आपल्याला सगळ्यांनाही म्हणायला लागतं की काही अपवादांनी माध्यमं काही चांगलं काम करतात. त्याचं कारण हे स्पष्ट आहे की 70% माध्यमं ही विकल्या गेलेली आहेत असं म्हणण्याला प्रचंड वाव आहे. कारण भांडवल धार्जिणे आणि त्यांचे मालक हे सरकारच्या दावणीला बांधले गेलेले आहेत. पण हे सगळं आपण मान्य करू, पण त्याच्या पलीकडे बाबत प्रश्न विचारायचे कुणाला आहेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ते सरकारला विचारायचे आहेत प्रश्न, पण सरकार या प्रश्नांकडे कसं पाहतं, ते स्वतःला उत्तरदायी समजतंय का, हा सगळ्यात कळीचा मुद्दा मला या ठिकाणी वाटतो. आणि आजवरचा इतिहास असा आहे 3 वर्षातला की सरकार पत्रकारांना सोडा, जनतेला सोडा, मतदारांना सोडा, खासदारांना सुद्धा उत्तरदायी मानत नाही. नरेंद्र मोदी किती वेळा राज्यसभेत गेले आणि त्यांनी तिथल्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, सेशनला उपस्थित राहिले. हे त्याचं निदर्शक आहे की ते स्वतःला जबाबदार, उत्तरदायी मानत नाहीत. प्रश्नांपासून पळ काढण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. मला जे वाटेल, माझं मन जे म्हणेल त्याची बात मी करेल, मन की बात करेल. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय म्हणायचं याच्याशी मला देणं घेणं नाही. हा उन्माद गेल्या 30 वर्षामध्ये ज्या पहिलं सरकार आहे, ज्या पाशवी बहुमत मिळालं त्याच्यातनं तो आलेला आहे. आणि ते केवळ केंद्र पातळीवरचं नाही, तर ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सरकार आहेत तिथली सगळीच सरकारं हा उन्माद एन्जॉय करतायत. केवळ सरकारी पातळीवरनं नाहीत, तर गल्ली गल्लीमध्ये त्यांचं समर्थक असणारे वेगवेगळी दलं, संघटना हा तो उन्माद आणि उच्छाद हा जनतेच्या उरावर बसून तो एन्जॉय करतायत. हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्ष घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचं हे विधान हे म्हणजे सोनारांनी कान टोचण्याचा प्रकार आहे. पण त्याच्यातल्या कानातल्या संवेदना म्हणजे आपल्या मनातल्याच संवेदना मेल्यात, तर कानातल्या संवेदनांची काय अपेक्षा करणार या सरकारकडनं, हा मुख्य मुद्दा आहे. गणेश हाके, तुम्हाला असं वाटतं? नाही, भारत पाटील जे बोलले म्हणजे ते भारतीय जनता पार्टीला समोर ठेवून बोलले. राष्ट्रपतींनी भारतीय जनता पार्टी किंवा एका विशिष्ट पक्षाचं सरकार समोर ठेवून ते वक्तव्य केलेलं नाहीये. ज्या संदर्भात बोलत होते, ज्या संदर्भात राष्ट्रपती बोललेले आहेत, तो संदर्भ आणि त्याचा आपण लावत असलेला जो अन्वयार्थ आहे तो मला असं वाटतं चुकीचा अन्वयार्थ आहे. की मुळात घटनेमध्येच आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कधी कुठे होते बरं का, की हे आपल्याला मला काय म्हणायचं आहे आणि ते जर मला म्हणता येत नसेल तर त्याला आपण जर गळचेपी समजतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेनं दिलेलं आहे तुम्हाला, पण मला अनिरुद्ध पाटलांनी खूप चांगल्या पद्धतीचं त्याचं विश्लेषण केलं आणि ते बोलले की कुठल्या पद्धतीचं आपल्याला कुठल्या विचारांची कुठल्या बाबतीत आपल्याला अभिव्यक्ती करायची आहे ती पण आपल्याला फार महत्वाची आहे. आज चर्चेचा जो सूर आहे तो एकूण या गेल्या 3 वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आलेलं आहे आणि एकूण राज्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहेत ती कशी जनतेची गळचेपी करतायत, ते कसा लोकांचा आवाज दाबून टाकतायत, असा म्हणजे राष्ट्रपतींच्या बोलण्याचा अन्वयार्थ घेऊन या पद्धतीची आपण चर्चा करतोय. की 2 गोष्टी आहेत की असा कधी कुठं कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. ज्या व्यासपीठावरती, ज्या डायसवरती जे संसदेसारखं एक व्यासपीठ आपल्या प्रश्न मांडण्यासाठी, आपल्या अभिव्यक्ती करण्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींना, खासदारांना, आमदारांना ही संधी आहे त्यांना की त्या डायसवरती ते आपल्या जनतेचे प्रश्न मांडू शकतात, अभिव्यक्त करू शकतात किंवा बाहेर सुद्धा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि ते आपले प्रश्न मांडू शकतात आणि मांडणं हे सुरू आहे. आता 2 गोष्टी आहेत की जर जेएनयू विद्यापीठामध्ये जर पाकिस्तान जिंदाबाद म्हणणं, अफजल गुरुला म्हणजे त्याला जर देश काय त्याला म्हणतात की राष्ट्रभक्त समजून त्याचा तो दिवस पुण्यतिथी साजरा करणे, अशा प्रकारच्या देशद्रोही लोकांच्या संदर्भात मध्ये काही कुणी बोलत असेल तर त्याला जर विरोध केला, तोही सरकारनं नव्हे तर अशा त्या विचारांच्या देशप्रेमी संस्थांनी जर विरोध केला तर त्याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला असं म्हणणार आहात का? कुठल्या संदर्भामध्ये? गणेश हाके मला एक सांगा, जेएनयू मध्ये गणेश हाके तुमची भूमिका मला सांगा. गणेश हाके एक सेकंद फक्त, नाही तुमचा फक्त प्रश्न ऐका फक्त एक वाक्य विचारतोय, एक प्रश्न विचारतो. तुम्ही तुमचा मुद्दा मांडत राहा, माझं बोलणं तुम्ही तुमचा मुद्दा मांडत राहा. फक्त एक प्रश्न विचारतो, जेएनयू मध्ये जे घडलं ते बरोबर होतं असं तुम्हाला वाटतं का? एवढंच सांगा आणि पुढे बोला. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, जेएनयू मध्ये जो प्रकार घडलेला होता, ज्या पद्धतीनं त्यांनी तिथं म्हणजे अफजल गुरुच्या संदर्भात एक देशद्रोही जो एक अतिरेकी, त्याला तुम्ही फाशी झालेली आहे, अशा माणसाला तुम्ही त्याची जर पुण्यतिथी साजरा करतात, ह्याच्यासारखं दुर्दैव नाही या देशाचं. आणि त्याच्या संदर्भामध्ये जर
त्याला जर आपण रोग घातला, त्याला जर कोणी पायबंद घालण्याचा प्रयत्न केला, तो ही सरकारनं नव्हे, एका चांगल्या संस्थेनं, राष्ट्रभक्ती असलेल्या राष्ट्रप्रेमी या संस्थेने जर केलं, तर त्यात मला असं वाटतं की ते काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वरती गदा आणण्याचा प्रकार झाला का? मी तुम्हाला मुद्दाम संजयजी सांगतो की असा कुठला पंतप्रधान यापूर्वी होता की मन की बात म्हणजे जनतेचे कडून प्रश्न मागून घेऊन जनतेला एखाद्या विषयावरती विषय घेऊन या विषयाच्यावरती तुमचं लोकांचं मत काय आहे हे लोकांकडून घेऊन त्याच्या संदर्भामध्ये आपल्या स्वतःचे मत व्यक्त करणं आणि लोकांशी एकदम डायरेक्ट अशा स्वरूपाचा संवाद साधणं यापूर्वी कधी देशाच्या पंतप्रधानांनी कधी केलेलं होतं का? आणि मी सांगतो तुम्हाला की सुरुवातीला ज्या पद्धतीने तुम्ही त्याची चेष्टा केली, आज काय परिस्थिती आहे? मन की बात जेव्हा ज्या दिवशी लागणार असतं त्या दिवशी संबंध देशातले लोक आपल्या रेडिओकडे म्हणा किंवा दूरदर्शनकडे कान लावून बसलेले असतात, डोळे लावून बसलेले असतात आणि लोक संवाद साधतात, पंतप्रधानांशी बोलत असतात, प्रश्न विचारत असतात. गणेश हाके तुमचे मुद्दे पोहोचले. पुढच्या याच्यामध्ये आपण आणखी विस्ताराने बोलू. गणेश हाके तुमचे मुद्दे पोहोचले. गणेश हाके बोलू आपण. गणेश हाके बोलू. गणेश हाके तुमचे मुद्दे पोहोचले. गणेश हाके तुमचे मुद्दे पोहोचले. हे आम्ही म्हणत नाही. हो, गणेश हाके तुमचे मुद्दे पोहोचले. पार्टीचा प्रवक्ता म्हणून बोलत नाही, हे लोक बोलतात. बरोबर. माध्यम बोलतायत. अगदी गणेश हाके तुमचे मुद्दे पोहोचलेले आहेत. ज्या प्रकारचे निवडणुकांचे निकाल लागतायत, केलेले सर्वे बघा. अगदी गणेश हाके ज्या प्रकारचे निवडणुकांचे निकाल लागतायत त्यावरून तुमचा मुद्दा पोहोचतोय. अगदी महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर हेमलता पाटील काय म्हणतात? निकालच नव्हे एक तटस्थपणे तटस्थपणे माध्यमांनी सुद्धा या सरकारबद्दल जे केलेले सर्वे आहेत ते ज्या पद्धतीचे सर्वे पाटील सारखे जर माणसं जर अशा पद्धतीचे जर बोलत असतील, हाकेजी 2 मिनिटात आम्हाला बोलू दे. काहीच नाही, मला सांगतो तुम्हाला. संजयजी, लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांचे अधिकार हे आपण नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये शिकलेलो आहोत, लहानपणापासून हे शिकत आलेलो आहोत. आज राष्ट्रपतींना ह्या विषयावरती एक समज देण्याची का गरज उत्पन्न झाली, ह्या विषयावरती चर्चा होणं खरं तर गरजेचं आहे. आता तुम्ही बोलताना आंबेडकरांचा उल्लेख केला आणि हाऊसमध्ये आंबेडकरांची जी भाषणं होती, जवाहरलाल नेहरूंची जी भाषणं होती आणि यशवंतराव चव्हाणांची जी भाषणं होती, खरंच ते ऐकताना आपल्या अंगावर शहारे येतात. आणि अशा पद्धतीचं एक संसदेमध्ये कामकाज चालायचं, विरोधकांच्या प्रश्नाला उत्तरं देण्यात यायची. अगदी तुम्ही बघा की जवाहरलाल नेहरूंपासून ते आत्ताचे आपले जे पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यांच्यापर्यंत हे सगळं चालत आलं. फार जुनं आपण काही बोलायला नको, आत्ताच्या काळाचं बघू. कारण भारताची जी काही प्रगती चौफेर झालेली आहे, जी काही सगळी सर्वांगीण प्रगती झाली ती 2014 नंतर झाली. त्याच्या आधी भारताला इतिहास नव्हता, त्याच्या आधी भारतामध्ये काही घडतच नव्हतं. आणि हा आत्ता जरी विचार केला तरी मनमोहन सिंग सुद्धा विरोधी पक्षांच्या कुठल्याही प्रश्नाला अत्यंत सामंजस्याने उत्तर द्यायचे. एक वागण्या बोलण्यामध्ये त्यांच्या अदब होती. आणि त्या काळामध्ये सोनिया गांधी असतील, मनमोहन सिंग असतील किंवा इतर नेते असतील, त्यांच्यावर जी अश्लाघ्य शब्दामध्ये टीका व्हायची विरोधी पक्षांकडनं, त्या सगळ्या प्रश्नांना ते अत्यंत संयमीपणे उत्तर द्यायचे. आता कसं झालं की एखादा व्यक्ती जर स्वतःला लोकशाही व्यवस्थेपेक्षा मोठा समजायला लागला, की ज्याला मी पॉलिटिकल सिझोफ्रेनिया म्हणतो, मग ते सिझोफ्रेनियामध्ये कसं होतं की मी म्हणेल तेच योग्य, मग तेव्हा जन की बात बाजूला जाते, फक्त मन की बात सुरू होते. माझाच कुर्ता फक्त सफेद आहे, बाकीच्या कुर्त्यांवरचे डाग मला दिसत आहेत. किंवा जी मीडिया आतापर्यंत डार्लिंग होती ती मीडिया एकदम विरोधामध्ये वाटायला लागते. आणि सगळं जग भ्रष्ट आहे, सगळं जग बरबटलेलं आहे. आणि मी सांगेल तेच योग्य, मी सांगेल तेच स्वच्छ, आणि मी म्हणतो त्याप्रमाणेच सगळा कारभार चालला पाहिजे. अशी जेव्हा एखादी वृत्ती होते, एकदा हुकुमशाहीकडे तुमची वाटचाल चालू राहते, तेव्हा मग लोकांना प्रश्न विचारायची भीती वाटते. आणि मग लोकांमध्ये असेल, मीडियामध्ये असेल किंवा सगळ्याच सेक्टरमध्ये असं एक वातावरण तयार होतं की आपण प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त ते जे काही सांगतात ते आपण ऐकायचं. आणि मला असं वाटतं हेमलता पाटील तुमचा मुद्दा पोहोचला. हेमलता पाटील तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके ज्या काँग्रेसनं आणीबाणी लादली त्या काँग्रेसच्या प्रवक्त्या तुम्हाला हुकुमशाहीचा तुमच्यावर आरोप करतायत, काय म्हणणं आहे? नाही, म्हणूनच म्हटलं तुम्हाला मी की ज्या खरं म्हणजे त्यांना अशा स्वरूपाचा खरं म्हणजे इतिहास आहे. आणि कालचा संदर्भ जो राष्ट्रपतींनी दिलेला आहे तो संदर्भ त्यांनी, म्हणजे मला वाटतं की त्यांच्या सुविच्या अनुषंगानं तो संदर्भ घेऊन त्या बोलल्या. काल राष्ट्रपतींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की इंडियन एक्सप्रेसचा एडिटोरियल पेज हे कोरं ठेवलं जायचं आणीबाणीच्या काळामध्ये. माध्यमांच्या वरती अशा स्वरूपाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती ज्यावरती जी बंदी आणलेली होती त्या आणीबाणीच्या काळात आणली होती. आज प्रत्येक वर्तमानपत्र, प्रत्येक माध्यम वाटेल म्हणजे त्यांना वाटेल त्या पद्धतीनं त्यांना
ज्या पद्धतीनं वास्तुनिष्ठ अशा पद्धतीनं आज अभिव्यक्ती आपल्या विचारांची करतायत, माझंच म्हणणं की नॉट ओनली माध्यमांच्याच वरती नाही तर जनतेने सुद्धा, तुम्ही जनतेशी संवाद नाही हा शब्द हेमंत वापरलात. मन की बात हा काय आहे? तुमच्या एक लहान एखादा शाळेतला मुलगा, विद्यार्थी, एक प्रामाणिक एक गरीब शेतकरी हा सुद्धा या देशाच्या पंतप्रधानाशी संपर्क साधतो, त्याच्याशी बोलतो. हे कधी तुमच्या इतिहासामध्ये असं घडलेलं होतं का? तरी तुम्ही म्हणता की संवाद नाही आणि मन की बात म्हणजे ती मन की बात आहे, जन की बात नाही. अहो, लोकांकडनं जनतेशी बोलून जनतेच्या मनाच्या आशा आकांक्षा, जनतेचे प्रश्न, जनतेची स्वप्न, त्याच्या अनुषंगानं ज्या पद्धतीचा पंतप्रधान लोकांशी बोलतात आणि आपली अभिव्यक्ती करतात, मला सांगा, याला जर तुम्ही सुसंवाद म्हणत नसाल तर तुमच्या म्हणजे गणेश आखे मुद्दा पोहोचलाय. पुण्यातल्या तिघांना ऐकू येतो ना माझा आवाज व्यवस्थित? संपादकीय पेज कोरं ठेवणे म्हणजे संवाद आहे. पुण्यातल्या तिघांना आवाज ऐकू, तुमच्या चेहऱ्यांकडे बघून तुम्हाला आवाज ऐकू येतोय की नाही मला शंका वाटते. भारत पाटील काय म्हणणं आहे? गणेश आखे जे बोलतायत काय म्हणणं आहे? नाही, त्यांनी पूर्वार्धात जे बोलले ते मी तांत्रिक कारणांमुळे ऐकू शकलो नाही, पण आता जे बोलतायत हे मला मान्य आहे. हेमलता पाटील बोलतील, त्यांना खारीज करता येतं का? तर त्यांच्या पक्षाने आणीबाणी लादली, त्याच्यामुळे आता त्यांना बोलायचा अधिकार नाही. पण आम्ही बोलणार, त्याचं कारण असं आहे की आणीबाणी लादली, त्याचा निषेध झालेला होता. आज तुमचं जे काही आणीबाणी सदृश्य वागणं आहे त्याचाही तेवढाच निषेध होणार. तो निषेध कानात घ्यायचा का नाही हे तुम्हाला ठरवायला लागेल. मुख्य मुद्दा असा आहे की तुम्ही शाळेतली मुलं पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकतात म्हणून खुश होताय, पण त्याच लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेले, लोकांचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आहेत, त्यांचे प्रश्न तुम्ही डोक्यामध्ये घेणार की नाही? मुख्य मुद्दा हा आहे. नोटबंदी झाली, काळा पैसा आला का? किती रोजगार गेले? कामगार विभाग सांगतो की त्याच्यामध्ये 1,32,00,000 लोकांचे असंघटित क्षेत्रातले रोजगार गेले. तो प्रश्न विचारला जातोय, त्याचं उत्तर तुम्ही देणार का? किती नोटा जमा झाल्यात त्याचं उत्तर तुम्ही देणार का? मुख्य मुद्दा आहे, येत्या डिसेंबर 2017 पर्यंत साधारण 3 लाख IT मधल्या लोकांचे रोजगार जातील, त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? आर्थिक धोरणांशी संबंधित प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आता माध्यमांना उरलंय की नाही? माध्यमांना म्हणजे तुम्हाला प्रेरित असणारे माध्यम आम्ही म्हणत नाहीये, तर सामान्य नागरिकांना ते अधिकार उरलत की नाही, इथल्या जनसंघटनांना तो अधिकार आहे की नाही, हा मुख्य प्रश्न आहे. राष्ट्रपतींचं म्हणणं तुम्हाला मनावर घ्यायचं का नाही तुमचा वेगळा प्रश्न आहे. कारण खोटं बोल पण रेटून बोली त्यांची, त्याच्यात तुम्ही PhD केलेले लोक आहात, शाखेपासून त्याचं ट्रेनिंग तुम्हाला मिळतं. त्याच्यामुळे मुख्य मुद्दा आहे की राष्ट्रपती बोलले, पण ते आम्हाला बोलले नाही, ते शेजारच्याला बोलले, की त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा होता, म्हणून तुमचं वक्तृत्व शैली तुम्ही सिद्ध करू शकाल. पण मुख्य भारत तुमचा मुद्दा पोहोचला. मला ब्रेक घ्यायचा आहे. गणेश आखे उत्तर द्या. आहे का नाही? भारत मुद्दा पोहोचला. गणेश आखे उत्तर द्या, मला ब्रेक घ्यायचा. नाही म्हणून म्हटलं की मला की भारत पाटील हे प्रिज्युडाइज अशा पद्धतीचं ना, ज्याचा संदर्भ नाही अशा संदर्भ घेऊन बोलतायत. आता इथे संघाचा संदर्भ त्यांनी आणला. आम्हाला लहानपणापासून या अशा पद्धतीचं बोलण्याचं आम्हाला ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे असं ते म्हणतात. अहो, मला सांगा, ज्या विषयावरती चर्चा आहे भारत पाटील, त्या विषयावरती बोला ना. की आज तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रपतींनी केलेले काल जे विधान आहे त्याच संदर्भातली आपली चर्चा आहे. आणि आज तुम्ही म्हणतात ना की तुम्हाला असं कुठं सांगा, तुम्ही या संसदेचा उल्लेख केलात, संसदेमध्ये चर्चा करण्यासाठी अनेक वेळेला पंतप्रधानांनी आणि सांगितलं की मी चर्चेला तयार आहे, पण यांना चर्चा करायची नव्हती नोटाबंदीवरती. यांना कधीच ज्यांनी रस्त्यावर उतरलेली मोर्चा कधी काढला नव्हता या काँग्रेसवाल्यांनी, नोटाबंदीच्या नंतर ते पहिल्यांदा रस्त्यावर उतरले. तुम्हाला मी सांगतो की त्या का हेच का ह्याच विषयावरती का कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरती काँग्रेसनं कधी रस्त्यावर उतरलेली आहे? काँग्रेस कुठल्या गोष्टीवरती काँग्रेस रस्त्यावर उतरली होती? माझं असं म्हणणं असं आहे की नोटाबंदीमुळं यांचं झालेलं नुकसान, यांना ज्या झळा पोहोचलेल्या आहेत त्याचा त्यांना राग आला आणि त्यांनी त्याच्यावरती चर्चा सुद्धा करायला म्हणजे तयारी ठरली. 10 वेळेला संसदेमध्ये अर्थमंत्र्यांनी सांगितलं होतं की या काँग्रेसचं झालेलं नाहीये, नुकसान हे सामान्य जनतेचं झालेलं आहे, असंघटित क्षेत्रातील कामगारांचं झालेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार की नाही? नुकसान फक्त काँग्रेसचं नाही झालेलं, काँग्रेसचं नाही फक्त नुकसान झालेलं, काळा पैसा कुणाचा नाही डुबलेला, सामान्य जनतेचं नुकसान झालं, त्याबद्दल बोलणार का नाही? रोजगार किती गेले? भारत पाटील तुम्ही काय बोलता आहात ते मला बघा. तुम्ही ज्या पद्धत रोजगार सांगतो प्रत्येक गोष्टीची, भारत पाटील आपल्याला प्रत्येक गोष्टीची उत्तरं मिळतील. तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही किती रोजगार गेलेले आहेत, किती क्षेत्रात आम्ही डेव्हलपमेंट केलेले आहेत, स्किल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत आम्ही काय काय करतो आहोत, शेतीच्या क्षेत्रात आम्ही काय केलेलं आहे, हे सगळं गेल्या 2 दिवसापासून. काल संजय आवटेंनी सुद्धा स्वतंत्रपणे 1 तासाचा कार्यक्रम केलेला आहे. हा आपला आजचा विषय तो नाहीये. आम्ही सांगतो आणि सांगितलं, आम्ही लोकांना सांगायला लागलो. माझं म्हणणं तुम्ही विरोध करू. बघितल्या जाहिराती, तुमच्या जाहिराती पाटील तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही बोलून उपयोग नाही होत आहे. मला सांगा,
मला सांगणार नाही, जाहिराती मी सांगितलं तुम्ही बोलून उपयोग नाही. शेवटी जनादेश महत्वाचा आहे. लोकांना काय वाटतं ते महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाही. मी अनेकदा सांगितलं तुम्हाला विरोधक म्हणून टीकाच करायची आहे. भाजपचे आता प्रवक्ते फक्त सुद्धा तुम्हाला पॉलिटिकल दाखवायचं आहे की शिकार आहेत. आम्ही कसे म्हणजे बरोबर, गणेश हाके बोला. नाही हे बघा, अशा पद्धतीचं मी तुम्हाला सांगितलं ना की एक तुमची फिलॉसॉफी आणि मला सांगा की भारतीय जनता पार्टीची फिलॉसॉफी फार वेगळी आहे टोटली. म्हणून तुम्हाला सांगितलं की आम्ही प्रामाणिक आहोत आणि प्रामाणिकपणे केलेल्या लोकांना सांगतो. संजयजी, आता भारत पाटील या विषयावर का बोलत नाहीयेत की यापूर्वीच्या सरकारनं झालेला भ्रष्टाचार, या संजयजी, सरकारने केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये 3 लाखाच्या कोटीपेक्षा एकच अधिक मिनिट मला नुसतं बोलू केवळ द्या. गणेश हाके मुद्दा पोहोचला, मला ब्रेक घ्यायचा आहे. गणेश हाके मुद्दा पोहोचला, मला ब्रेक घ्यायचा आहे. हेमलता पाटील यांना काहीतरी बोलायचंय. हेमलता बोला. मला एकच गणेश हाके मुद्दा पोहोचलाय. गणेश हाके मुद्दा पोहोचला. हेमलता एकच छोटीशी एकच केलेला आठवण सांगायची मला. निवडून दिलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरदायित्व दाखवता का नाही दाखवत, हा मुख्य मुद्दा आहे हाके साहेब. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा सगळ्या गोष्टीचं दायित्व या हॅलो सरकारचं आहे आणि ते सरकारने स्वीकारलेलं आहे. सरकार कुठल्याही जे सरकार म्हणून जे दायित्व आहे ते सरकार स्वीकारूनच सगळ्या उपाययोजना करत आहे आणि त्याच्यावरती ते संजयजी, गणेश हाके एक सेकंद, हेमलता पाटील यांना बोलू द्या. गणेश हाके हेमलता बोला. ह्या सरकारबद्दल आणि पंतप्रधानाबद्दल एकच मला छोटीशी गोष्ट सांगायची या ठिकाणी मोह होतोय की मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जीएसटीच्या विषयावरती सर्व मुख्यमंत्र्यांची संमती घेत होते. हाऊसमध्ये ते सांगत होते की जीएसटी किती महत्वाचे आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व चर्चा चालली होती. देशभर वातावरण तयार होतं. काँग्रेस पक्ष त्या दृष्टीने पावलं टाकत होता. त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री असलेले मोदी साहेबांचं जे काही वक्तव्य होतं, ज्या काही व्हिडिओ क्लिप्स आता उपलब्ध आहेत, म्हणजे आपण किती लवकर काही गोष्टी विसरून जातो आणि विरोधामध्ये विरोध करताना आपण कोणती लेवल गाठतो याचं एक ज्वलंत उदाहरण त्या काळात त्यांनी दाखवून दिलं. आणि तेच मोदी आता 2 वर्षानंतर जीएसटीच्या बाबतीत जे बोलतायत, म्हणजे आपण बोलायचं एक, करायचं एक, आपल्या विचारामध्ये तरी कुठली हेमलता तुमचा मुद्दा पोहोचला. ही सगळी चर्चा आपण करत राहू, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे की नाहीत, आणि निमित्त आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं कालचं भाषण. त्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मोदी सरकारची 3 वर्ष पूर्ण होत असताना खरोखर असा हक्क नागरिकांना मिळतोय का, ही सगळी चर्चा आपण करत होतो. भारत पाटील, मगाशी तुम्ही काही महत्त्वाचा मुद्दा मांडत होता, काय म्हणणं आहे? नाही, मुख्य मुद्दा असा आहे की बाबा आमचा हक्क कोणी हिरावून घेतलेला नाही, तो हिरावून घेताही येणार नाही. जोपर्यंत या देशामध्ये राज्यघटना आहे तोवर आमचा हक्क आम्ही कुणाला हिरावून देणार नाही. मुख्य प्रश्न असा आहे की विचारलेल्या प्रश्नांना काय प्रकारे उत्तरं तुम्ही देता आणि त्याच्यातनं तुमची बांधिलकी कुणाप्रती आहे हे स्पष्ट होतं. या बाबतीतली थोडीशी समज भाजप आणि त्यांच्या एकूण सरकारमध्ये असणाऱ्या आणि पक्षामध्ये असणाऱ्या संघटनेच्या नेत्यांना ती बाळगायला लागेल. काँग्रेसनी हे केलं, काँग्रेसनी ते केलं, ते अगदी बरोबर आहे. त्यांनी काय केलं ते सगळ्या त्याचा फैसला जनतेने 3 वर्षापूर्वी केलेला आहे. इथून पुढच्याही काळामध्ये ते करत राहतील. मुख्य मुद्दा असा आहे की आता आम्ही तुमच्या 3 वर्षांचा हिशोब मागतो आहोत आणि तो हिशोब हा जनतेसमोर आहे. निवडणुकांमध्ये मिळणारं सातत्याने मिळणारं यश याच्यातनं हुरळून जाऊन तुम्ही इतरांप्रती उत्तरदायित्व संपवणं किंवा त्या प्रकारातली वागणूक भारत पाटील तुमचा मुद्दा पोहोचला. माझी सगळ्या नामवंतांना विनंती की हा दुसरा भाग आहे, दुसरा सेगमेंट आहे. प्रत्येकानं 1 मिनिटामध्ये आपला मुद्दा मांडायचा. संजय दाभाडे, काय म्हणायचंय? पुण्यातल्या ग्रंथालयामध्ये, कोर्टातल्या ग्रंथालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 डिसेंबर 1952 भाषण केलं होतं. त्याच्यात ते असं म्हणतात की फक्त 5 वर्षानंतर जनतेसमोर जायचं आणि त्या 5 वर्षांच्या काळात सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी जाब विचारणारा कुणीच असणार नाही, असा हास्यास्पद प्रकार लोकशाहीला अभिप्रेत नाही, असं बाबासाहेब म्हणतात. आणि भारतीय राज्यघटना सुद्धा त्याच पद्धतीनं म्हणते. परंतु आत्ताचं मोदी सरकार आणि यांचा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो असा आहे, तो असं दाखवतो की या देशामध्ये हा देश काँग्रेस मुक्त करायचा आहे.
एका अर्थानं त्यांना काँग्रेस मुक्त नव्हे तर विरोधक मुक्त देश करायचा आहे आणि बाबासाहेब या विरोधी पक्षाचा संजय दाभाडे तुमचा मुद्दा पोहोचला. अनिरुद्ध पाटील तुम्हाला असं वाटतं का की खरंच विरोधक मुक्त देश करायचा आहे असं मोदी सरकारचं धोरण आहे? मुक्त देश करता येणार नाही, पण यावर कुठलंही राजकीय भाष्य करण्यापेक्षा एक दोन मुद्दे याच्यामध्ये मला मांडायचे आहेत. एक म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाचं हे जे युग आहे त्याच्यामध्ये सोशल मीडिया हा जो सध्या प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे सरकार आणि विरोधकांना, या प्लॅटफॉर्ममुळे काय झालंय की पत्रकार आणि प्रसार माध्यम यांना थेटपणे टाळणं किंवा अनुल्लेखित करून आपल्याला जे काही मांडायचंय जे काही म्हणायचंय ते थेट ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपामध्ये जनतेसमोर जाण्याचा पर्याय आता उपलब्ध झालेला आहे. पण अनिरुद्ध पाटील मगाशीच मी आय एम ट्रोलचा उल्लेख केला, तेही काही तुम्ही सोडलेलं नाहीये अनिरुद्ध पाटील. सर नाही मी मला माझा मुद्दा मांडू द्या, त्याचाही मी हे करेन. विद्यमान सरकार याचा अतिशय प्रभावीपणे उपयोग करते आहे आणि मला असं वाटतंय की जे आपण सध्या वेगवेगळ्या स्टेट्सच्या इलेक्शनचे रिझल्ट बघतोय ह्याच्याहून त्यांना त्याचा फायदाही होतोय असं आपल्याला लक्षात येत आहे. दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की जी 3 प्लॅटफॉर्म सध्या विद्यमान पंतप्रधानांनी वापरलेत त्याच्यामध्ये मन की बात हा आम जनतेद्वारे किंवा आम जनतेसमोर जाण्याचा पहिला प्लॅटफॉर्म, दुसरा प्लॅटफॉर्म आहे फेसबुक आणि ट्विटर, याद्वारे जी खास जनता आहे म्हणजे टेक्नोसेव्ही जनता आहे, या दोन्ही प्रवर्गामध्ये माध्यमांचा प्रभावी वापर करून माननीय पंतप्रधान जनतेसमोर थेटपणे पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. एक लक्षात घ्या, सध्याचे जे पंतप्रधान आहेत त्यांना 2002 सालापासून प्रसार माध्यमांना अतिशय उत्तमपणे हाताळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे गेल्या 3 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेता ते थेट जनतेसमोर वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. विषय याच्यामध्ये एवढाच आहे की प्रसार माध्यमांनी तटस्थ असावं ही जी अपेक्षा आहे ती सरळ सध्या फोल ठरलेली आहे. उजवी प्रसार माध्यम आणि डावी प्रसार माध्यम ही सध्या उभी. अनिरुद्ध पाटील माध्यमं काय करतायत त्याबद्दल आपण बोलू, तो वेगळा विषय आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की समजा आपण ठीक आहे माध्यमं चुकतायत हे मान्य करू, पण तुम्हाला असं वाटतं का की सरकार खरोखरच अजिबात चुकत नाहीये आणि सहिष्णुतेनं सरकारचं वर्तन आहे असं वाटतं का? नाही, सरकार चुकतंय की नाही चुकतंय हा भाग मी त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही, पण मला एक तटस्थपणे हा एक इश्यू त्याच्यामध्ये समोर न्यायचा आहे की माध्यमांनी सुद्धा तेवढेच जबाबदार, विश्वासार्ह, तर्कशुद्ध आणि वस्तुनिष्ठ असलं पाहिजे आणि सरकार सुद्धा जबाबदारीने सरकारने सुद्धा. अनवर राजन माध्यमांनी विश्वासार्ह असलं पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे? माध्यमांनी विश्वासार्ह असलं पाहिजे याबद्दल दुमत नाही, पण प्रश्न असा आहे, मन की बातचा त्यांनी उल्लेख केला, पत्रकार परिषद का घेत नाही मोदी? कारण की मोदींना एकतर्फी बोलायचे, त्यांना प्रश्न विचारलेला आवडत नाही, प्रश्न विचारले की अडचणीत येतील. दुसरा जो मुद्दा की गणेश हाकेने आपल्या पूर्वार्धामध्ये जो मुद्दा मांडला तो माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा मुद्दा आहे की जेएनयूच्या प्रकरणामध्ये ते काय म्हणतात की राष्ट्रप्रेमी संघटनांनी काही ऑब्जेक्शन घेतलं तर राष्ट्रद्रोही यांच्यावरती हल्ले केले. अशी जी विभागणी आहे की जे सरकारी बाजू घेतात ते राष्ट्रप्रेमी आणि सरकारचे विरोधी आहेत ते राष्ट्रद्रोही, हे फक्त याच्या बाबतीत नाही सगळ्या बाबतीत ती भूमिका घेत आहेत. नोटाबंदीला विरोध करणारे राष्ट्रद्रोही, गोवंश हत्याबंदीच्या कायद्याला विरोध करणारे राष्ट्रद्रोही, भारत माता की जय म्हणायला नाही सांगणारे राष्ट्रद्रोही. काश्मीरमध्ये 2 महिने झाले अनेक पेपरवरती सेन्सॉरशिप आहे. एका अर्थाने या देशामध्ये अघोषित आणीबाणी आज चालू आहे. गुंडागिरी, दडपशाही हे सगळं प्रकार चालू आहे. अधिकृत जरी नसली तरी अलिखित आणि अघोषित आणीबाणी सुरू आहे. तेव्हा गणेश हाकेने हा जो मुद्दा उपस्थित केलाय तो गणेश हाके अनवर राजन यांचा प्रश्न थेट आहे. अनवर राजन तुमचा मुद्दा पोहोचलाय. अनवर राजन मुद्दा पोहोचला. गणेश हाके मुळामध्ये राष्ट्रप्रेमी, राष्ट्रद्रोही अशी प्रमाणपत्र वाटणारे तुम्ही कोण? सरकारला विरोध केला की तो राष्ट्रद्रोही, हे काय चाललंय? नाही, ते अनवर जे बोलले ते मी ह्या अर्थानं बोललो की मी कुठल्याही संघटनेच्या संदर्भात नाही, पण मी म्हटलं की तुम्ही जर अफजल गुरुला जर देशभक्त जर म्हणत असाल तर तुम्हाला मी काय म्हणायचं आहे अनवरजी? आम्ही तुम्हाला काय म्हणायचं मला तेवढं सांगा की पाकिस्तान जिंदाबाद कोणी बोललेलं नाही. तुम्ही खोटे आरोप करतायत. विद्यार्थी आंदोलनावरती खोटे आरोप केलेले आहेत तुम्ही. खोटे आरोप केलेले आहेत. अनवरजी नाही, त्या टीव्हीच्या त्या खोटं करणाऱ्याला राजीनामा द्यावा लागला, पत्रकाराला. नाही अनवरजी, नाही तुम्ही फॅब्रिकेटेड व्हिडिओ क्लिप तयार केलेले आहेत. अनवरजी खोटे तुम्ही आरोप करतायत. कोणी राष्ट्रद्रोही आहे तिथे?
कन्हैया राष्ट्रद्रोही नाही, रोहित वेमुला राष्ट्रद्रोही नव्हता. नाही कोण ठरवणार राष्ट्रद्रोही? अफजल गुरुला मी तेच तुम्हाला अफजल गुरुला देशभक्त ठरवण्याला आपण काय म्हणायचं आहे? नाही, त्यांचा मुद्दा तोच आहे गणेश हाके की अफजल गुरुला देशभक्त कोणी ठरवलंच त्या नव्हतं. आंदोलनाचा आहे तिथे काय सगळे कोणी अफजल गुरुचं हे केलेलं नाही समर्थन. आणि जेव्हा जेव्हा बघा घटने कायदेशीर कारवाई करा तुम्ही, गुन्हे दाखल करा ना. त्यांनी गुंडगिरी करायची का? कायदा सुव्यवस्था जेव्हा नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे न्यायालयानं ठरवू द्या. हाके साहेब, हे न्यायालयांना ठरवू द्या. हे काम पक्ष संघटनेचं नाही, सरकारचं नाही, ते न्यायालयांना ठरवू द्या. 1.5 वर्ष झाले तुम्हाला, ज्यांना तुम्ही देशद्रोही ठरवलं सरकारने करावं. तुमच्या गुंड काय तिथे जातात? 1.5 वर्ष लागतं चार्जशीट दाखल करायला. एकूण का ते तुम्हाला फक्त बाहेर कोर्टाच्या बाहेर कोण ठरवणार? अतिरेक कोण ठरवणार? अतिरेक केला कोण ठरवणार? चार्जशीट तुम्ही दाखल ठरवणार करा का? आणि नंतर बोला न्यायालयांना त्यांचं काम करू द्या. हे तुम्ही नाही, आम्ही नाही ठरवू शकत. न्याय यंत्रणा या देशामध्ये आहे, तिला तिचं काम करू द्या. हा तुमचा माझा मुद्दा नाहीये. कुणाला देशभक्त ठरवायचा, कुणाला देशभक्त माझं ठरवायचं. असं म्हणणं नाही, नाही हे बघ, नाही दोन देशभक्त कुणाला ठरवायचा हा अधिकार निश्चितपणे सरकारला गणेश नाहीये. हाके माझं असं नथुराम म्हणणं आहे की गोडसेचं देशभक्ती मंदिर काय बांधायची आहे, भाषा हे होते, वेगळ्या त्याच्याबद्दल तुम्ही काही पद्धतीने बोलणार शिकवण्याची आवश्यकता नाही. नाहीये. नथुराम गोडसेचं मंदिर बांधायची भाषा होते, त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. आणि जे घडलंच नाही, यांचं म्हणणं असं आहे, यांचं अनवर राजनांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये आता तुम्ही त्या त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांवर नाही, चुकीचे आरोप नाही, लावले, संजयजी, तसं काही झालंच तुम्ही नव्हतं, त्यालाही असं अनवर सुद्धा जर राजनांचं मुद्दा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, नाही म्हणून खोटी क्लिप तयार केलेली ना, व्हिडिओ क्लिप राजीनामा द्यावा लागला पत्रकाराला. मला स्वातंत्र्यावर आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर माझं असं त्यांच्यावरती म्हणणं आहे, कायदेशीर कारवाई करायला तर गुंडगिरी आणि बाकी सगळ्या विद्यार्थ्यांच्या एक सेकंद गणेश हाके तुम्हाला काय वाटतं कन्हैयाने काय केलं होतं असं तुमचं म्हणणं आहे? ऐका एक सेकंद. जे गणेश हाके ऐका, तुमची नक्की अडचण काय? अफजल गुरु बद्दल तुम्ही जे बोलताय, जेएनयू बद्दल काय घडलं, जेएनयू मध्ये काय घडलं? काश्मीरमध्ये सत्तेमध्ये आहात तुम्ही पीडीपी बरोबर. हो, काश्मीरमध्ये कसे गेले सत्तेमध्ये? मग काश्मीरमध्ये सत्तेमध्ये आहात ना तुम्ही आम्ही PDP सांगितलं बरोबर. तुम्हाला मी, आम्ही आमचा अजेंडा ते अफजल गुरुचे समर्थन करणारे पक्ष होता तो. ते तर जय जयकार करतात अफजल गुरुचा. पीडीपी काय देशाबाहेरच्या परदेशातले आहे का पीडीपी? अरे हेमलता पाटील जरा बोला. हेमलता पाटलांना काही मुद्दा मांडायचा. हेमलता पाटील बोला. आता आम्ही काश्मीर- स्टेट म्हणतो ना, आम्ही कुठलं आम्ही स्टेट म्हणतो की आम्ही कोणी परदेशी नाही आहोत. तुम्ही कोण ठरवणार? पीडीपी हे अफजल गुरु जिंदाबाद म्हणतात काश्मीरमध्ये. तुम्हाला माहित नाही का भारतीय हकेजी? जनता पार्टीचा पीडीपी काश्मीरमध्ये काय तुमच्या म्हणते याच्यामध्ये अफजल ते गुरु सगळे बद्दल? आणि जनतेच्या कल्याणाचा एक अजेंडा आहे. मिनिट संजय, बोला. एक मिनिट. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी अफजल गुरु बद्दल काय बोलते? जिंदाबादच्या घोषणा देतात. तुम्हाला माहितीये का पाकिस्तानचा झेंडा फडकवतात? तुम्हाला चालतं का? तुम्ही कसे पीडीपी वर गेले? तो अजेंडा काय बोलता घेऊन तुम्ही आम्ही हे? पुढे जात आहोत. अशा वेळेला संजयजी, तुम्हाला मी एक काही सांगते, पक्षांच्या बरोबर परवा- आम्ही पीडीपी गणेश हाके एक सेकंद. हेमलता पाटील बोला. माझा वेळ संपत आलाय. हेमलता बोला. सर्जिकल स्ट्राईकच्या एका विषयावरती मी एका चॅनलवरती गेले. पंतप्रधानांचं मी अभिनंदन केलं आणि बोलता बोलता म्यानमारचा विषय काढला तर तो भाजपचा प्रवक्ता मला म्हणतो तुम्ही देशद्रोही आहात. म्हणजे म्यानमारचा विषय काढला आणि अशा पद्धतीचे हल्ल्यांबद्दल कसं वागलं पाहिजे देशाने किंवा सरकारने असं बोलताना मला लगेच देशद्रोही म्हणून सर्टिफिकेट देऊन टाकलं. आणि इतक्या जोरात तो प्रवक्ता बोलला की मला 2 मिनिटं भीती वाटली की खरंच मी देशद्रोही कृत्य केलंय का. अशा पद्धतीने जर तुम्ही वर्तणूक करत असाल तर सर्वसामान्य माणसाला तुमच्याबद्दल कसा विश्वास वाटेल? त्यांना जर तुम्ही प्रत्येक वेळेला दोषद्रोही ठरवणार असाल तर लोकांना हळूहळू भीती वाटायला लागेल तुमच्या. हेमलता पाटील तुमचा मुद्दा पोहोचलाय. हेमलता पाटील मुद्दा पोहोचलाय. संजय दाभाडे थोडक्यात बोला. ज्या पद्धतीनं विरोधकांचा संपूर्ण आवाजच दडपून टाकायचा, त्यांना शत्रू समजायचं आणि त्यांना नेस्तनाबूत करायचं आणि वेळोवेळी देशद्रोहाचे त्याच्यावर आरोप करायचे, ही जी संपूर्ण परंपरा या सगळ्या सरकारने सुरू केलेली आहे ती मुळात लोकशाहीच्या तत्वाला त्याच्या विरोधामध्ये आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सगळ्यांनी संघर्ष करण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी नम्रपणे नमूद करावं वाटतं. पण भारत पाटील तुम्हाला असं वाटत नाही का की देशभक्तीच्या अनुषंगानं भाजप बोललं तर भाजपला तो अधिकार आहे असं वाटत नाही का? भारत पाटील नाही, अधिकार सगळ्यांनाच आहे. आम्ही अधिकार कुणाचाही हिरावून घेऊ इच्छित नाही. तो अधिकार सगळ्यांचा आहे. पण मी घरात काय खायचं हा अधिकार पण माझा आहे ना. म्हणजे मी कुणाचा जय म्हणायचं कुणाचा नाही हा अधिकार माझा आहे आणि मी राज्यघटनेप्रती माझी बांधिलकी स्पष्ट करतो. त्याच्यानंतर तुम्ही कुणाच्या घरात घुसून येणे ठरवू शकत की तुमचा अधिकार. फक्त संशय तुम्हाला आला म्हणून तुम्ही एखाद्याचा जीव घेणार आणि वरतून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणार, हा कुठला भाग आहे? म्हणजे
म्हणजे भाजपच्या स्वातंत्र्य युद्धात कुठल्याही नेत्याच्या काडीचंही- तोंडून अरे जो बा, हेमलता आपला- पाटील आपला बोला काय जातीचा बोला काय निषेध करत हेमलता पाटील नाही. काय बोलायचं लवकर बोला माझा वेळ संपत आला संजयजी, स्वातंत्र्य भारत युद्धामध्ये पाटील काडीचंही संजयजी, त्याला हे न करणाऱ्या संजयजी, लोकांना काय भारत पाटील जे देशभक्तीचा म्हणतायत अधिकार आहे हो? ना, कसली यांची देशभक्ती नाही, आम्ही- यांची आम्ही वेगळी बोललो- देशभक्ती आहे ह्यांची ते- देशभक्ती वेगळी देशभक्ती आहे. यांना देशाबद्दल प्रेम नाही आहे आणि तसं असतं तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये हिरारीने उतरले असते. यांनी माफीनामे लिहून दिले काय यांना यांच्याबद्दल बरं देशभक्ती गणेश हाके वेळ संपत आला थोडक्यात बोला गणेश हाके. नाही हेमलता ताई पाटील ज्या म्हणतात ना, यांना कसली देशभक्ती? ताई लुटलं देश, तुम्ही वाटोळं तुमचा करून टाकलं. देशभक्तीशी काडीचाही शेतकऱ्यांची संबंध आत्महत्या नाहीये. हे पाप भारतीय तुमचं जनता आहे. पक्षाचा मला सांगा, या देशभक्तीशी देशामध्ये काडीचाही ज्या संबंध पद्धतीने नाहीये. केलेलं ना, नाही म्हणजे सांगितलं गेल्या नाही, अहो, म्हणून- तुम्ही काय आहे करता ना, ते बोला, हो. म्हणून पहिल्यांदा तुम्ही तुम्ही काय जी करता ते देशभक्तीची बोला. तुम्ही संकल्पना करता आणि तुम्ही जी व्याख्या सगळ्या करता आहात, देशाला आर्थिक आणीबाणीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहेत आम्ही का? केलंय ना, तुम्ही काय करून बोलता? 3 तुम्ही वर्षामध्ये देशामध्ये केलंय. काय तुम्ही जे करता? 70 वर्षात बेरोजगारी केलं किती नाही ते वाढली आम्ही तुम्ही 3 वर्षात सांगता केलेलं का? आहे. नोटबंदीचे तेव्हा परिणाम काय किती झाले तुम्ही सांस्कृतिक सांगता दहशतवाद का? आहे देशामध्ये काय वातावरण आहे तुम्ही सांगता का? अनवराजन काय म्हटलात बोला. एका विषया हेमलता अनवराजन मी काय म्हणत बोलतात. होतो की फक्त आर्थिक दहशतवाद नाही, ते सांस्कृतिक दहशतवाद देखील निर्माण केलेला आहे. गणेश हाके बोला, बस, बस, बस. अनवराजन मुद्दा पोहोचला. गणेश या हाके बोला, पद्धतीने पूर्णपणे हिरावून बरोबर घेतलेलं आहे. आहे. की बरोबर गेल्या आहे. 3 वर्षामध्ये कशा स्वरूपाची म्हणजे रोजगार अगदी बरोबर वाढलेले आहे. आहेत ते. बर ही सगळी संजयजी, मला बोलू चर्चा द्या अतिशय आता. महत्वाची. माझा वेळ त्यांचं बोलून संपलाय. झालं. एकूणच सगळ्या ज्या पद्धतीने चर्चा झाली ती चर्चा फार महत्त्वाची आहे. मुळामध्ये राष्ट्रपती जे म्हणाले की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं हे मूलभूत कर्तव्य आहे, हा मूलभूत हक्क आहे. त्याच्या अनुषंगानं मात्र आपण सजग राहिलं पाहिजे, कारण वी द पीपल, शेवटी अंतिम सत्ता जनतेची, याच्यावर लोकशाही अवघी उभी आहे. म्हणून ही चर्चा अतिशय महत्त्वाची. सगळ्याच नामवंतांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7 वाजता. आता आवाज महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता असतो. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.